पुण्यात अपघाताचे प्रमाण वाढले आहे। नुकताच एक भीषण अपघात घडला। या 2 जणांनी आपला जीव गमावला आहे। ब्रिजजवळ थांबलेल्या बसला कारने मोठी धडक दिली। या कारमध्ये 6 तरुण होते, यातील 2घांचा मृत्यू झाला। पहाटे हा अपघात घडला आहे। या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे। मिळालेल्या माहितीनुसार आज सकाळी 5च्या सुमारास बाह्यवळण महामार्गावर वडगाव ब्रिजजवळ बस थांबली होती। तेवढ्यात मागून येणाऱ्या स्विफ्ट कारने बसला जोरदार धडक दिली। यामुळे भीषण अपघात घडला। वाढदिवसाची पार्टी करून परतत असलेल्या ह्या कारमधील 6 पैकी 2 युवक जागीच ठार झाले आहे। यातील 4घांवर उपचार सुरू आहे। घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली, तसेच घटनेचा पंचनामा सुरू केला आहे। मृत झालेल्या तरुणांचे मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे, तर गंभीर जखमी 4घांना आधी नवले हॉस्पिटलमध्ये, नंतर पुढील खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे। त्यांच्यावर उपचार सुरू आहे। या अपघाताची माहिती अपघातग्रस्तांच्या पालकांना देण्यात आली आहे। या घटनेने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे।